मित्रांनो, आतापर्यंत आपल्या फायर सिरीज मध्ये आपण असे बरेचसे व्हिडिओज बघितले ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या असेट्समध्ये फंड्समध्ये इन्व्हेस्ट कसे करायचे, आपले पैसे ग्रो कसे करायचे, पर्सनल फायनान्स मॅनेज कसं करायचं, या सगळ्या गोष्टींचं नॉलेज आपण घेतलं. पण आता माझ्या काही मित्रांचा हा प्रश्न आहे आणि तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांचा नक्कीच प्रश्न असणार की पैसे इन्व्हेस्ट करून पैसे ग्रो करण्यासाठी आधी पैसे कमवले पाहिजेत किंवा पैसे आपल्याकडे असले पाहिजेत इन्व्हेस्ट करण्यासाठी, बरोबर. तर आजच्या आपल्या फायर सिरीजच्या 10व्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला याच प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 7 बिझनेस आयडियाज बघणार आहे ज्या तुम्ही साइड हसल म्हणून स्टार्ट करू शकता. आता तुम्ही जे काही काम करताय ते काम करत करत या 7 आयडियाज वरती काम करू शकता आणि तुम्ही लाखोंमध्ये इन्कम करू शकता आणि तेही बिलकुल लो इन्व्हेस्टमेंट पासून स्टार्ट करू शकता किंवा अगदी झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणाल तरीही या आयडियाज वरती काम करणं शक्य आहे. अशा 7 आयडियाज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला अशी एक बोनस टिप सांगणार आहे ज्यातून तुम्हाला हे चॉईस करता येईल की तुमच्यासाठी कुठली आयडिया वर्क करू शकते आणि कुठली आयडिया तुमच्यासाठी बेस्ट सुटेबल असू शकते. ते सुद्धा सूरज थिटे नाव आहे माझं आणि तुम्ही बघायला स्टार्ट केलेले आहेत आपल्या फायर सिरीजचा 10वा एपिसोड. तर मित्रांनो बघा, आजच्या काळात आपण नेहमी ऐकतो पॅसिव्ह इन्कम आयडियाज किंवा साइड हसल काहीतरी असलं पाहिजे, कारण एका सिंगल इन्कम सोर्स वरती तर कोणच आपण श्रीमंत बनू शकत नाही किंवा कदाचित उदरनिर्वाह चालवणं सुद्धा अवघड गोष्ट झालेली आहे आजच्या काळामध्ये. तर अशा वेळेस आपल्याला काही साइड हसल्स वरती काम करणं गरजेचं आहे आणि आज जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आजच्या काळात आहेत तेवढ्या याच्या आधी कधीच नव्हत्या. इंटरनेटनं किंवा जे AI वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इव्हॉल्व्ह होत आहेत ना, जेवढी टेक्नॉलॉजी इव्हॉल्व्ह होते त्याच्याने जेवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आपल्यासाठी क्रिएट झालेल्या आहेत ना तेवढ्या याच्या पूर्वी कधीच नव्हत्या. आणि त्याच्यामुळे हा बेस्ट टाइम आहे की तुम्ही जे काही आता काम करताय त्याच्यासोबत एखादं साइड हसल असं स्टार्ट करा जे तुम्हाला श्रीमंत बनवू शकतं, जे तुम्हाला करोडपती बनवू शकतं आणि कदाचित तुम्ही आज जो जॉब किंवा अदर काही करताय ना त्या गोष्टी तुमचं सेकंडरी इन्कम होईल आणि हे जे तुम्ही आता साइड हसल म्हणून स्टार्ट करताय ना तो तुमचा मेन इन्कम सोर्स होईल आणि त्याच्यातनं मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करणं पण पॉसिबल आहे. बेसिकली आपण जे काही पैसे कमवतो ना ते 2 पद्धतीने कमवतो, एक तर ऍक्टिव्ह इन्कम आणि दुसरी गोष्ट पॅसिव्ह इन्कम, बरोबर. आता ह्याच्यातलं ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे काय, जर तुम्ही ऍक्ट कराल तर तुम्हाला पैसे मिळत राहतील. म्हणजे जर दररोज तुम्ही तुमच्या ऑफिसला जाताय तर तुम्हाला पैसे मिळतात किंवा जर तुमचं शॉप असेल तर दररोज तुम्ही तुमच्या शॉपला जाताय, तुमच्या बिझनेसवरती जाताय तर तुम्हाला पैसे मिळतात. याचा अर्थ तुम्ही जेवढे ते वेळ देताय त्या वेळेचे पैसे मिळतात किंवा ते पैसे कमवण्यासाठी तुम्हाला ऍक्च्युअली फिजिकली अवेलेबल असणं गरजेचं आहे तिथं. ऍक्टिव्ह इन्कम सोर्स तर त्याला म्हणतो आपण. आणि नंबर 2 पॅसिव्ह इन्कम. पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तर पॅसिव्ह इन्कम ही अशी गोष्ट आहे जिथे तुम्हाला डायरेक्टली स्वतः प्रेझेंट राहण्याची गरज नाहीये किंवा ते पैसे कमवण्यासाठी तुम्हाला स्वतःला हार्डवर्क 8 तास 10 तास 12 तास जे काही करायचं ते करण्याची गरज नाहीये. समजा जर तुम्ही एकदा थोडेफार पैसे कमवले तर ते पैसे इन्व्हेस्ट करून त्या पैशातून तुम्ही अजून पैसे मिळवू शकता, त्याला आपण पॅसिव्ह इन्कम म्हणतो. त्याच्या काही ट्रॅडिशनल आयडियाज आहेत ज्या पूर्वापारपासून चाललेल्या आहेत, जसं एखादं आपण घर विकत घेतलं आणि ते रेंटनं दिलं तर आपल्याला ते घर मंथली काहीतरी रेंटेड इन्कम देतं किंवा समजा तुम्ही एखादी कार घेतलीत आणि ती भाड्याने देताय तर मग त्या कारमधनं तुम्हाला एक मंथली इन्कम मिळतं स्पेसिफिक वगैरे. अशा बऱ्याचशा ट्रॅडिशनल आयडियाज आहेत. पण आता मुख्य प्रश्न तर हा असतो की आपण नुकतंच करिअरला स्टार्ट केलेलं असतं आणि आपल्याकडे तेवढे पैसे पण नसतात की ते पैसे आपण इन्व्हेस्ट करून काहीतरी असेट तयार करू आणि मग ते असेट आपल्याला पैसे मिळवून देतील, पॅसिव्ह इन्कम मिळवून देतील, बरोबर. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 आयडियाज सांगणार आहे ज्याच्यात बिलकुल लो इन्व्हेस्टमेंट पासून किंवा झिरो इन्व्हेस्टमेंट पासून जरी म्हणालात तुम्ही तरीही चालेल, तिथपासून तुम्ही स्टार्ट करू शकता बिझनेस आणि तुम्ही लाखोंमध्ये पैसे कमवू शकता ह्याच्यातून. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिली जी आयडिया आहे ती ऑब्व्हियसली आहे युट्यूब चॅनल. ज्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला आत्ता बघताय, एक गोष्ट लक्षात घ्या, आजच्या तारखेमध्ये म्हणजे 2023 मध्ये युट्यूब व्हिडिओ कंझ्युम करणाऱ्यांची संख्या भारतामध्ये जवळजवळ 45 करोड आहे. जवळजवळ 45 करोड लोक आहेत जे युट्यूब व्हिडिओ कंझ्युम करतात डेली बेसिसवरती किंवा जे युट्यूबचे ऍक्टिव्ह युजर्स आहेत. आणि डेटा काय सांगतोय किंवा युट्यूबचं स्टॅटिक्स काय सांगतंय या सर्व गोष्टींचे गुगल रिपोर्ट्स पण अवेलेबल आहेत, मी तुम्हाला खाली देतोय. तर बघा, तर 2025च्या शेवटपर्यंत जवळजवळ 83 ते 85 करोड लोक युट्यूबचे ऍक्टिव्ह युजर्स असणार आहेत किंवा जे व्हिडिओज कंझ्युम करणार आहेत. तर तुम्ही जस्ट इमॅजिन करू शकता 85 करोड लोक जर भारतातले युट्यूब कंझ्युम करणार असतील तर केवढा मोठा स्कोप आहे या प्लॅटफॉर्मवरती आपल्याला ग्रो करण्यासाठी. ऑब्व्हियसली तेवढीच कॉम्पिटिशन आहे. आज असं कुठला विषय नाही राहिला ज्याच्यावरती तुम्हाला युट्यूबवर भेटणार नाही, पण जेवढी कॉम्पिटिशन आहे ना त्याच्यापेक्षा जास्त स्कोप आहे आणि येणाऱ्या काळात तर अजून जास्त स्कोप आहे 2025 पर्यंत, कारण भारत हे जगातलं सगळ्यात मोठं मार्केट आणि सगळ्याच बाबतीत आहे. आणि मेन महत्वाची गोष्ट, युट्यूबवरती जर तुम्हाला ग्रो करायचं असेल तर असं काही नाही की तुम्हाला एखादं क्वालिफिकेशन पाहिजे, डिग्री पाहिजे. ज्या कुठल्या विषयाचं तुमच्याकडे नॉलेज असेल ते नॉलेज शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकता. आणि जरी नॉलेज नसेल ना
तर आजकाल तर तुम्ही किती ब्लॉगर्स बघताय जे त्यांची लाईफस्टाईल शो करतात, डेली लाईफस्टाईल शो करतात. कुठे जर समजा ते ट्रॅव्हल करत असेल तर त्याचे ट्रॅव्हल ब्लॉग्स वगैरे रेकॉर्ड करतात आणि थोडीफार एडिटिंग वगैरे करून ते डिरेक्टली युट्यूबवरती अपलोड करतात आणि लाखोंमध्ये व्ह्यूज जातात. आता माझं स्वतःचं चॅनल स्टार्ट होऊन पण खूप जास्त दिवस नाही झालेत, फक्त 3 महिन्यांचा पिरियड झालेला आणि 400 तासांपेक्षा जास्तीचं वॉच टाइम आपल्या चॅनलला ऑलरेडी आहे आणि काही दिवसात आपलं चॅनल मॉनिटाईज पण होईल. तर बघा, तुम्ही फक्त 3 ते 6 महिने किंवा एखादं वर्ष जरी मेहनत करताय तरी युट्यूबवरून चांगलं इन्कम अर्न करायला स्टार्ट करू शकता. सुरुवातीला भरपूर मेहनत लागू शकते, तुम्हाला एफर्ट्स घ्यायला लागू शकतात, वेळ द्यायला लागू शकतो. व्हिडिओ रेकॉर्ड पण स्वतःच करायचे, एडिट पण स्वतःच करायचे, अपलोड स्वतः करायचे, चॅनल मॅनेज स्वतः करायचे, सगळ्या गोष्टी स्टार्टिंगला स्वतःला करायच्या तुम्हाला. पण तुम्ही थोडासा वेळ आणि एफर्ट सुरुवातीला देऊन एक खूप मोठा इन्कम सोर्स जनरेट करू शकता आणि कदाचित युट्यूबचं इन्कम तुमच्या जे आता रेग्युलर तुम्ही इन्कम मिळवता त्याच्यापेक्षा जास्त होऊ शकतं पुढच्या 1-2-3 वर्षांमध्ये वगैरे. आणि मेन गोष्ट काय माहिती का, युट्यूबवरती लोकांना असं वाटतं की फक्त ऍड रेव्हेन्यू, ज्या ऍड लोकांना दिसतात त्याचे पैसे मिळतात, हा ऍड रेव्हेन्यू हा एकच इन्कम सोर्स आहे. पण तसं नाहीये. युट्यूबवरती कमीत कमी 10च्या पेक्षा जास्त इन्कम सोर्स आहेत अवेलेबल तुमच्यासाठी. जसं की तुम्ही ऍड रेव्हेन्यू मधून तर ऑब्व्हियसली कमवता, सेकंड थिंग तुम्ही ब्रँड डील्स मधून कमवता, थर्ड थिंग तुम्ही स्पॉन्सर्ड व्हिडिओज बनवू शकता कुठल्या एखाद्या ब्रँडसाठी वगैरे, फोर्थ थिंग तुम्ही ॲफिलिएट लिंक्स डिस्क्रिप्शन मध्ये देऊन त्याच्यातनं चांगला इन्कम कमवतात. जे मोठे मोठे युट्यूबर आहेत ना ते 50-50 आणि 60-60 लाख एका वर्षाचे फक्त ॲफिलिएट इन्कम मधून कमवतात. तुम्ही जर युट्यूबवरती जाऊन ह्या सगळ्या गोष्टी सर्च केल्या तर तुम्हाला हा सगळा डेटा भेटेल. प्लस तुम्ही मर्चंडाईज सेल करू शकता, स्वतःच्या कंपन्या, स्वतःचे प्रोडक्ट वगैरे पण मार्केट करू शकता या प्लॅटफॉर्मवरती. असे भरपूर सगळे इन्कम सोर्सेस आहेत. फक्त गरज काय असते माहिती आहे, थोडंसं तुम्हाला स्वतःचा रीच वाढवायला लागेल, थोडासा सबस्क्रायबर बेस वाढवायला लागेल. जेव्हा तुमची युट्यूबवरती लॉंग व्हिडिओजवरती एक कम्युनिटी तयार होते ना आणि तुमची एक फेस व्हॅल्यू तयार होते ना, त्याच्यानंतर तुमच्या इन्कमला लिमिट नसणार आहे. विचार करा, जर 10 इन्कम स्ट्रीम्स असतील तर ते लोक किती कमवत असतील. त्यामुळं भारतामध्ये तुम्हाला युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं असेल तर फक्त लॉकडाऊनच्या आधी ज्यांनी स्टार्ट केलं त्यांनीच खूप कमवलं असं काही नाहीये. तुम्ही आत्ता पण युट्यूब चॅनल स्टार्ट करून इथून पुढच्या 1, 2, 3, 4, 5 वर्षांमध्ये चांगलं ग्रो करू शकता आणि तुम्ही काही टॉपच्या युट्यूब किंवा कंटेंट क्रिएटर्समध्ये येऊ शकता. हा बेस्ट वे आहे जर तुम्हाला साईड हसल स्टार्ट करायचं असेल तर. मी तुम्हाला सांगतो, मी स्वतः पण अगदी फुल टाइम वगैरे युट्यूब नाही करत, मला बाकीचे पण काम आहेत, माझे 2 शॉप पण हँडल करायचे. त्याच्यानंतर पण दिवसाचे काही तास, समजा दिवसाचे तुम्ही दररोज 2-3 तास कन्सिस्टंटली देता ह्या गोष्टीसाठी, तरीही तुम्ही युट्यूबवरनं एक चांगला साईड इन्कम जनरेट करू शकता. फक्त थोडेसे एफर्ट, थोडीशी मेहनत घ्यायची गरज आहे. ऑब्व्हियसली कॉम्पिटिशन आहे, एफर्ट्स आहेत स्टार्टिंगला, पण युट्यूब सारखा बेस्ट प्लॅटफॉर्म पण नाही आहे स्टार्ट करण्यासाठी. त्यामुळं तुम्ही स्वतःचे युट्यूब चॅनल स्टार्ट करू शकता. युट्यूब चॅनल ही सगळ्यात बेस्ट आणि फर्स्ट आयडिया होती जी तुम्ही ॲज अ साईड हसल कन्सिडर करू शकता आणि त्याच्यातून लाखो रुपये कमवू शकता. दुसरी आयडिया, ब्लॉगिंग. अगदी लो इन्व्हेस्टमेंट पासून किंवा 0 इन्व्हेस्टमेंट पासून पण जर तुम्हाला बिझनेस स्टार्ट करायचा असेल ना तर तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. ब्लॉगिंग ही आज करोडोंची इंडस्ट्री आहे. मागच्या काही वर्षांमध्ये ब्लॉगिंग करून करोडो रुपये कमवायला स्टार्ट केलेले आहेत लोकांनी. इंडियामधले काही फेमस ब्लॉगर तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च जर केले तर त्यांची इन्कम लाखोंमध्ये आहे आजच्या तारखेमध्ये. ऑब्व्हियसली ब्लॉगिंग पण तुम्हाला शिकायला लागेल. तुम्ही युट्यूबवरती जाऊन जर ब्लॉगिंगवरती किंवा आता ज्या काही 6 ते 7 आयडियाज मी तुम्हाला सांगतो ना, ह्यातली कुठलीही आयडिया जाऊन तुम्ही जर गुगलवरती सर्च केलेत ना, तुम्हाला ह्याच्यामध्ये फ्रीमध्ये नॉलेज मिळेल. तुम्ही जर फक्त एखादा महिना कन्सिस्टंटली या सगळ्या गोष्टी शिकाल ना, फ्रीमध्ये ह्याचं पूर्ण नॉलेज मिळू शकता स्टार्ट करण्यापुरतं बेसिक तर. आणि जेव्हा तुम्ही स्टार्ट कराल तेव्हा तुम्हाला ऑब्व्हियसली स्वतःचं नॉलेज आणि स्वतःच्या एक्सपर्टीज तुमच्या वाढतच जाणार आहेत. पण ब्लॉगिंग हा जॅकपॉट का असू शकतो बघा, मी तुम्हाला खाली एक रिपोर्ट दाखवते. त्याच्यामध्ये दिवसाला साधारण 9 बिलियन म्हणजे 9 लाख करोड सर्च होतात गुगलवरती. एवढे लोक एवढं गुगल सर्च करतात डेली. त्यावेळेला लाखो आणि करोडो पेजेस व्हिजिट होतात, लाखो आणि करोडो गुगलवरच्या लिंक्सवरती, पेजेसवरती ट्रॅफिक डायव्हर्ट होत असते. त्याच्यातून लोक डेटा कन्झ्युम करत असतात, त्यांना हवी असलेली इन्फॉर्मेशन मिळवत असतात. आणि या सगळ्या ट्रॅफिकमध्ये ब्लॉग वाचणाऱ्यांची संख्या सुद्धा खूप जास्त आहे आजच्या काळामध्ये. आणि आता तर ब्लॉगिंग करणं खूप जास्त सोपं झालेलं आहे AI च्या मदतीने. जर समजा तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं नॉलेज जरी नसेल आणि तुम्ही तो टॉपिक जर गुगल बार्डवरती किंवा ChatGPT वरती जाऊन टाकाल ना, तुम्हाला त्या टॉपिकवरती कम्प्लीट तुमचा ब्लॉग लिहून ऑटोमॅटिक येईल. फक्त तुम्हाला थोडीशी एडिटिंग करायची, तुम्हाला जशी रिक्वायर्ड आहे त्या पद्धतीने थोडीशी एडिटिंग केली आणि तुम्ही दिवसाचे 1-2 तास जरी देताय ना तरी तुम्ही ब्लॉग रेग्युलर अपलोड करू शकता. ऑब्व्हियसली तुम्हाला काही गोष्टी शिकायला लागतील की कुठल्या टॉपिक्सवरचे ब्लॉग चालतात, लोकांना काय वाचायला आवडतं, लोक कशाच्या रिलेटेड सर्च करत असतात. या सर्व गोष्टी तुम्ही शिकून घ्याल थोड्याशा. युट्यूब ट्युटोरियल बघा ब्लॉगिंगवरती. किंवा तुम्हाला लिहिण्यामध्ये इंटरेस्टेड असेल ना तर ब्लॉगिंग हा बेस्ट ऑप्शन आहे. तुम्ही ब्लॉगिंग शिकून पण मल्टिपल इन्कम सोर्स जनरेट करू शकता. ब्लॉगिंगवरती सुद्धा जेवढे युट्यूबवरती आहेत ऑलमोस्ट तेवढेच किंवा त्याच्यातले 1-2 सोडले तर बाकी सगळ्या गोष्टी ब्लॉगिंगवरती पण इन्कम स्ट्रीम्स तयार करणं पॉसिबल गोष्ट आहे. ब्लॉगिंगवरती पण तुम्ही ॲफिलिएट इन्कम कमवू शकता. समजा तुम्ही टेकच्या इन्फॉर्मेशनवरती ब्लॉग्स करताय
तर तुम्ही एखादा नवीन मोबाईल लॉन्च होतोय त्या कंपनीच्या त्या मोबाईलच्या पूर्ण इन्फॉर्मेशनवरती तो ब्लॉग लिहिलात, तर मग जाऊन तुम्ही त्या मोबाईलच्या लिंक्स तिथे टाकू शकता. जेव्हा तुमच्या वेबसाईटवरती आणि तुमच्या ब्लॉग्सवरती खूप जास्त ट्रॅफिक असेल ना, तेव्हा मोठ्या मोठ्या कंपन्या स्वतःहून तुम्हाला अप्रोच करतील की आमची ही गोष्ट आहे किंवा आमचं हे प्रोडक्ट आहे ज्याच्यावरती तुम्ही ब्लॉग लिहा वगैरे म्हणून. त्याच्यामुळं तिथं पण ऍड रेव्हेन्यू कमावणं पॉसिबल आहे, ॲफिलिएट इन्कम कमावणं पॉसिबल आहे, स्पॉन्सरशिप, ब्रँड डील्स इथून इन्कम तयार करणं पॉसिबल आहे. तिथे पण बऱ्याचशा इन्कम स्ट्रीम्स तुमच्या तयार होऊ शकतात. आणि कन्सिस्टंटली जर सुरुवातीला तुम्ही या गोष्टीवरती मेहनत घेत राहाल तर ब्लॉगिंगमध्ये पण तुम्ही साईड हसल म्हणून पण स्टार्ट करून एक चांगलं इन्कम क्रिएट करू शकता. तर लक्षात ठेवा, ब्लॉगिंग हा सुद्धा तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन आहे साईड हसल म्हणून स्टार्ट करण्यासाठी. जी तिसरी आयडिया आहे ती आहे ॲफिलिएट मार्केटिंग, जी तुम्ही अगदी लो इन्व्हेस्टमेंट पासून किंवा झिरो इन्व्हेस्टमेंट पासून स्टार्ट करू शकता. त्याच्यासाठी काहीही लागत नाही. आता बघा अमेझॉनचा आणि फ्लिपकार्टचा वगैरे सेल चालू आहे. ऑलरेडी मी माझ्या ॲफिलिएट लिंक सुद्धा माझ्या व्हॉट्सअप चॅनलवरती शेअर केलेत. जर तुमच्यापैकी कुणी माझं व्हॉट्सअप चॅनल फॉलो नसेल केलं तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देतो, तुम्ही पण माझं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. त्याच्यावरती बघा मी लिंक शेअर केलेल्या आहेत, ज्यात मोबाईल फोन्सवरती, इयरफोन्सवरती सध्या ज्या बेस्ट डील्स अमेझॉनवरती अवेलेबल आहेत ना, त्याच्या रिलेटेड त्याच्या लिंक्स मी टाकलेले. त्या काय आहेत तर त्या ॲफिलिएट लिंक आहेत. अशा ॲफिलिएट लिंक तुम्ही पण शेअर करू शकता. तुम्ही तुमच्या इंस्टाग्रामवरती शेअर करा, फेसबुकवरती शेअर करा, व्हॉट्सअपवरती शेअर करा, तुमच्या फॅमिली मेंबरसोबत शेअर करा. समजा जर तुमचं युट्यूब चॅनल असेल तर त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही ब्लॉग्स लिहित असता तर त्या ब्लॉग्समध्ये पण अशा सगळीकडे ह्या ॲफिलिएट लिंक शेअर करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ही लिंक शेअर करताना त्या लिंकवरती क्लिक करून समोरचा कस्टमर परचेस करतो तर त्या कस्टमरला तर ती वस्तू तेवढ्याच प्राइसला मिळते. म्हणजे समजा जर तुम्ही एक 15,000 रुपयाचा मोबाईल विकत घेताय तर तुम्हाला 15,000लाच मिळणार आहे. पण तुम्ही जर माझ्या लिंकवरनं तो मोबाईल विकत घ्याल तर त्यातले काही पर्सेंटेज 4%, 5%, 8%, 9%, 10% काही जे असेल तेवढे पर्सेंटेज मला पण मिळणार आहेत. ही गोष्ट तुम्ही पण स्टार्ट करू शकता. ॲफिलिएट इन्कम सुद्धा लाखोंमध्ये मंथली कमवत आहेत लोक. आणि ॲफिलिएट मार्केटिंग हा एक बेस्ट वे काय, कारण ॲफिलिएट मार्केटिंगमध्ये आपण काय करतो, जो ॲफिलिएट मार्केटर आहे ना तो कस्टमरचा वेळ वाचवतोय. आता समजा जर अमेझॉनचं ग्रेट इंडियन फेस्टिवल चालू आहे किंवा फ्लिपकार्टचं पण सेल चालू आहे सध्या, इथं बेस्ट डील्स काय अवेलेबल आहेत, ती गोष्ट कुठली आहे आणि कुठल्या ब्रँडचे चांगले असू शकतात, वर्थ परचेस, वर्थ बाय कुठले प्रोडक्ट्स आहेत, हे सगळं सर्च करण्यामध्ये कस्टमरचा भरपूर वेळ जातो. पण ती गोष्ट तुम्ही त्यांच्यासाठी जर केलीत, तुम्ही थोडेसे चांगल्या डील्स सर्च केल्यात आणि चांगल्या डील्स कस्टमरपर्यंत पोहोचवलात आणि तुम्ही कस्टमरपर्यंत त्याच्या लिंक रेफर केल्यात, तर त्या कंपनीला त्यांच्या प्रोडक्टसाठी योग्य कस्टमर मिळतो आणि कस्टमरला पण योग्य प्रोडक्ट मिळतं, चांगलं प्रोडक्ट मिळतं, जे की अदरवाईज त्यांना महाग पडलं असतं. बरोबर, तुम्ही कन्झ्युमरचा पण वेळ वाचवताय आणि तुम्ही कंपनीचा पण फायदा करून देताय आणि याच्या बदल्यात तुम्ही तुमचे पर्सेंटेज पण मिळवताय. तर आजकाल जवळजवळ प्रत्येक प्रोडक्टची ॲफिलिएट लिंक तुम्ही मिळवू शकता. फ्लिपकार्टवरचे जेवढे प्रोडक्ट आहेत, फ्लिपकार्टचं सहजासहजी मिळत नाही, पण earnly.in म्हणून वेबसाईट आहे, त्याच्यावरून तुम्ही फ्लिपकार्टच्या प्रोडक्टची लिंक जनरेट करू शकता आणि तिथून तुम्ही ॲफिलिएट इन्कम मिळवू शकता. अमेझॉन ॲफिलिएट प्रोग्राम तर सगळ्यांना माहिती आहे आणि सगळ्यात जास्त यूज होणार आहे. अमेझॉनवरची प्रत्येक गोष्ट तुम्हाला कमवून देऊ शकते जर तुम्ही रेफर करताय तर. पुमा, आदिदास यांच्यासारखे शूज 10% तुम्हाला ॲफिलिएट बोनस देतात. त्यामुळे अफिलिएट मार्केटिंग ही शिकण्यासारखी गोष्ट आहे आणि ती शिकून तुम्ही लाखो रुपये कमवू शकता ॲज अ साईड हसल. दिवसाचे 2 ते 3 तास जरी काम केलं तुम्ही तरी सुद्धा. सो जर तुम्हाला ॲक्च्युअली बिझनेस स्टार्ट करायचा असेल आणि अजून जास्त कुठल्या गोष्टींचं टेन्शन घ्यायचं नसेल तर कंपनी त्यांचं प्रोडक्ट बनवेल, त्यांची वेबसाईट यूज होईल. तुमच्याकडे जर ऑडियन्स असतील, तुमच्याकडे जर कस्टमर्स असतील, तुम्ही कुठल्याही मार्गाने जर ते ॲफिलिएट लिंक कस्टमरपर्यंत पोहोचू शकताय आणि कस्टमर त्याच्यावरनं बाय करतायत तर त्याच्या बदल्यात तुम्हाला इन्कम मिळू शकते. याच्यामध्ये पण लाखो रुपये ऑलरेडी कमवत आहेत लोक. त्यामुळे ही सुद्धा बेस्ट अपॉर्च्युनिटी आहे जर तुम्हाला साईड हसल म्हणून बिझनेस स्टार्ट करायचं तर ॲफिलिएट मार्केटिंग. याच्यावरती पण भरपूर ट्युटोरियल्स तुम्हाला यूट्यूबवरती अवेलेबल आहेत. जर तुम्हाला शिकण्याची इच्छाच असेल ना तर तुम्ही फ्रीमध्ये ही गोष्ट यूट्यूबवरती शिकू शकता. आणि नंबर 4, ड्रॉप शिपिंग. ड्रॉप शिपिंग ही सुद्धा करोडोंची इंडस्ट्री आहे. करोडो रुपये आता सध्या कमवतात भारतातली लोक ड्रॉप शिपिंग करून. ड्रॉप शिपिंगचा सोपा अर्थ काय मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगतो. समजा तुम्ही एखादी वस्तू चायनामधून विकत घेताय जी तिथे खूप स्वस्त मिळते, ती समजा तिथे 100 रुपयाला मिळते आणि तीच गोष्ट भारतामध्ये 1000 रुपयाला सेल होत असेल, तर तुम्ही ती चायनामधून ऑर्डर करणार आणि तुमच्याकडे ज्या कस्टमरची ऑर्डर असेल ना डायरेक्टली त्याच्या ॲड्रेसवरती पाठवणार ती. आणि ती जी कंपनी आहे ना ती डिलिव्हर पण त्या कस्टमरच्या ॲड्रेसवरती करणार आणि फक्त मध्ये कस्टमर तुम्हाला पेमेंट करणार, तुम्ही समोर पेमेंट करताय, त्याच्यातून तुम्हाला एक कमिशन मिळतं. कमिशन म्हणण्यापेक्षा त्या वस्तूची जवळजवळ डबल प्राइसने तुम्ही इथे सेल करू शकता. अशा खूप वस्तू आहेत ज्या तुम्ही सेल करून लाखोंमध्ये पैसे कमवू शकता. आता तुम्ही म्हणाल चायनामध्ये माझे कॉन्टॅक्ट कुठे आहेत, ते इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरेचं सगळं काम त्याच्यातलं, तर मला बिलकुल काही नॉलेज नाहीये. पण तुम्ही जॅकमाचं नाव ऐकलं ना, Alibaba.com ऐकलं ना तुम्ही, तर ह्या फक्त एक Alibaba.com या एका वेबसाईटवरून पण कितीतरी लाखो गोष्टी परचेस करून भारतामध्ये विकल्या जातात ज्या तुम्हाला इथे येऊन महागात भेटतात.
आणि त्याच्या पाठीमागे दुसरंच कोणीतरी पैसे कमवत असतो. ड्रॉप शिपिंग या बिझनेस आयडियावरती कितीतरी लोक कोर्सेस बनवतात आणि ते कोर्सेस सेल करून करोडो रुपये कमवतात. तुम्हाला कधी युट्यूबला किंवा इंस्टाग्रामच्या ॲडव्हर्टाईजमध्ये पण दिसलं असेल बघा ड्रॉप शिपिंगचे कोर्सेस वगैरे. तर ड्रॉप शिपिंग या सब्जेक्टवरती पण युट्यूबवरती भरपूर ट्युटोरियल्स अवेलेबल आहे जिथून तुम्ही शिकू शकता आणि लाखोंमध्ये इन्कम करू शकता, तेही तुम्हाला खूप जास्त एफर्ट घ्यायला न लागता सुद्धा. नाहीतर की तुम्ही वस्तू मॅन्युफॅक्चर करताय ना, तुम्ही कुरिअर सर्व्हिसेसमध्ये वगैरे कुठे इन्व्हॉल्व आहे, तुम्ही फक्त तुमच्या वेबसाईटवरती किंवा तुमच्याकडे जो काही प्लॅटफॉर्म आहे त्याच्यावरती कस्टमरची ट्रॅफिक घेऊन येत आहे आणि त्या कस्टमरची जी काही रिक्वायरमेंट आहे त्या कंपनीकडनं त्या डिरेक्टली कस्टमरला पुरवत आहे आणि मध्ये तुम्ही कमिशन म्हणून इन्कम जनरेट करताय. तुम्हाला जर ड्रॉप शिपिंग शिकायची असेल ना तर युट्यूबवरती जा, ट्युटोरियल बघा आणि तिथून तुम्ही ड्रॉप शिपिंग शिकू शकता, लाखो रुपये कमवू शकता. एवढ्या लाखो करोडोंमध्ये न जाता आपण एका साध्या गोष्टीचा विचार करू शकतो की जर मला महिन्याचे समजा खूप जास्त नाही पण 30,000 रुपये लेट्स से आपण सगळ्यात प्रायमरी टार्गेट ठेवलं की मला महिन्याचे 30,000 रुपये साईड इन्कम म्हणून जनरेट करायचे, तर ते 30,000 रुपये जनरेट कसं करू शकतो मी, ह्याच्यातले कुठले बिझनेस आयडिया मी यूज करू शकतो, ड्रॉप शिपिंगमधून मी कमवू शकतो का, किंवा अजून ह्याच्या वरचे किंवा नंतर मी ज्या सांगणार आहेत त्या आयडियाजमधनं कुठून ते पैसे कमवणं शक्य आहे का. एवढं जरी टार्गेट ठेवून तेवढं तुम्ही अचीव्ह कराल तर तुम्हाला स्वतःला कॉन्फिडन्स येईल आणि त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच त्या गोष्टीवरती मेहनत घ्याल आणि अजून जास्त पैसे कमवण्याचा प्रयत्न कराल. आयडिया नंबर 5, ई कॉमर्स. आता ई कॉमर्समध्ये पण खूप गोष्टी आहेत करण्यासारख्या, पण जर तुम्हाला साधी आणि सोपी गोष्ट ई कॉमर्सवरती सांगायची तर सगळ्यात सोपा प्रकार तर हाच आहे ई कॉमर्समध्ये कमवण्याचा. जर तुम्ही स्वतःची वेबसाईट पण डेव्हलप नाही करू शकत, त्या वेबसाईटला रँक करणं वगैरे हा सगळा आपल्या बसची बात नाही किंवा आपण त्याच्यामध्ये अजून एवढे एक्सपर्ट नाही असं तुम्हाला वाटत असेल ना, तर तुम्ही अमेझॉनवरती, फ्लिपकार्टवरती, मिंत्रावरती अशा साईट्सवरती सुद्धा ॲज अ सेलर स्वतःला रजिस्टर करू शकता. आणि तुम्ही ॲज अ सेलर जेव्हा रजिस्टर करता ना, ती जी वस्तू तुम्ही तिथे सेल करणार आहेत ना ती काही असू शकते. टी शर्ट्स असू शकतात, वॉलेट्स असू शकतात. मध्ये तर आपण अमेझॉनवरती बघितलं बघा, आपला जो ऊस असतो ना शेतातला, त्या ऊसाचे छोटे छोटे पीस करून त्या बॉक्समध्ये 100 की 200 ग्रामचा तो बॉक्स होता आणि तो 200 रुपयाला का 150 रुपयाला काहीतरी अमेझॉनवरती जात होता. शेणाच्या गवऱ्या लोक विकत होते अमेझॉनवरती किंवा काय नाही विकत आहे आजकाल अमेझॉनवरती. तुम्हाला जर उदाहरण द्यायचं असेल ना तर हे वॉलेट आहे बघा. तुम्ही असं कुठलाही मॅन्युफॅक्चरर किंवा होलसेलर शोधू शकता. हे वॉलेट जे आहे ना हे तुम्हाला जास्तीत जास्त 100 ते 120 रुपयाला होलसेलच्या रेटमध्ये मिळतं, जे मी माझ्या शॉपवरती सुद्धा सेल करतो. आणि ही गोष्ट 400 ते 500 रुपयांना अमेझॉनवरती सेम पीस सेम क्वालिटीचा मिळेल. समजा जर तुमची ह्याची 150 रुपये जरी परचेस कॉस्ट पकडली आणि जर तुम्ही याला 400 रुपयाला अमेझॉनवरती सेल करताय तर अमेझॉन त्याचा थोडासा शेअर ठेवून घेईल आणि तरीही तुम्ही पर सेल 100 रुपये जरी नेट कमवले समजा आणि तुम्ही दिवसाचे 10 फक्त वॉलेट विकताय आणि गरज नाही की तुम्ही फक्त अमेझॉनवरती सेल करा. तुम्ही सेम प्रोडक्ट सगळीकडेच ॲज अ सेलर लिस्ट करून सगळीकडेच सेलला ठेवा ना. फ्लिपकार्टवरती ठेवा, अमेझॉनवरती ठेवा, मिंत्रावरती ठेवा, जिकडे तुम्हाला ठेवायचे ते सगळीकडेच तुम्ही सेल करू शकता. सगळ्या साईट्सवरनं मिळून तुम्ही जर 10 किंवा 20 जरी विकताय हे तरी पण 100 रुपयाने 20 जर पीस तुमचे वॉलेट्स गेले तर तुम्ही 2,000 रुपये एका दिवसात कमवलेत. त्या वेबसाईटचं कमिशन त्यांना देऊन तुमचा जो काही लॉजिस्टिक पार्टनर वगैरे त्याची कॉस्ट काढून पण तुम्ही एवढे पैसे कमवू शकता. आता ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल की एवढं जर ते सोपं आहे तर सगळ्यांनीच केलं असतं, तर ते इतकं सोपं पण नाहीये. तुम्हाला जेवढ्या काही मी आयडियाज सांगतोय त्या प्रत्येक आयडियामध्ये तुम्हाला मेहनत लागणार आणि एकदम सुरुवातीला तुम्हाला मी जसं बोललं की 20 वॉलेट तुम्ही दिवसाला विकले तर तुम्हाला कदाचित एका दिवसात 20 वॉलेट विकायला 1 वर्ष पण लागू शकतं. पहिल्या 6 महिन्यांमध्ये पण तुम्ही टोटल 20 वॉलेट पण विकले नाहीत असं पण होऊ शकतं. ह्याच्यासाठी वेळ लागतो बघा. याच्यासाठी तुम्हाला सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, SEO वगैरे अशासारख्या काही गोष्टी शिकायला लागतील. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज युट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. युट्यूब ही सध्या गोल्ड माईन आहे, म्हणजे ना ती सोन्याची खाण आहे. आपल्याला फक्त शोधता येत नाही की कुठली गोष्ट आपण तिथे जाऊन बघितली पाहिजे. फक्त कोणाची तरी गाणी आली, काहीतरी मूवीज आल्या, अशा काहीतरी अनचट पानचट गोष्टी आपण युट्यूबवरती जाऊन बघत राहू तर ती गोष्ट आपल्यासाठी बेनिफिशियल नसणार आहे. पण तुम्ही जर अशा सगळ्या बिझनेस आयडियाजवरती वगैरे काही ट्युटोरियल्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर बघण्यामध्ये वेळ स्पेंड कराल ना तर तुम्ही ते शिकून पण घ्याल आणि त्याच्यातून लाखो रुपयांचं इन्कम जनरेट पण करू शकता. सध्या भारतामध्ये ई कॉमर्स इंडस्ट्री ही 3.5 लाख करोड रुपयांची आहे आणि पुढच्या 5 वर्षांमध्ये ती 9 लाख करोड रुपयांपेक्षा जास्त मोठी होणार आहे. आणि विचार करा 9 लाख करोड या इंडस्ट्रीमध्ये किती मोठं पोटेन्शियल आहे आणि कुठलंही प्रोडक्ट सेल करून तुम्ही किती पैसे कमवू शकता. अजून एक तुम्हाला जर उदाहरण देऊ ना मी, बघा पुण्यामध्ये, मुंबईमध्ये वगैरे स्ट्रीटवरती 100 आणि 150 रुपयाला तुम्हाला ते वॉचेस मिळतात, हँड वॉच. आपल्या तीच वॉच सेम कंपनीची, सेम क्वालिटीची 450 आणि 550 रुपयाला अमेझॉनवरती मिळेल तुम्हाला. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत ॲक्च्युली आणि तिथे पण हजारो पीस विकले जातात त्या वेबसाईट्सवरती त्या सगळ्या गोष्टींचे. त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा फायदा आपल्याला घेता आला पाहिजे. त्यामुळे तुम्ही ॲज अ ई कॉमर्स सेलर लाखो रुपये कमवू शकता आणि ही पण साईड हसल म्हणून तुम्ही स्टार्ट करू शकता. तुम्हाला फुल टाइम करण्याची गरज नाही की दिवसाचे 10 आणि 12 तास तुम्ही याच्यावरती खर्च करताय. दिवसाचे 2 आणि 3 तास जरी तुम्ही डेली आणि कन्सिस्टंटली या सगळ्या गोष्टींवरती शिकण्यावरती आणि हे काम करण्यावरती स्पेंड करताय तर ओव्हर द पिरियड 1, 2, 3 वर्षांच्या पिरियडमध्ये तुम्ही एक चांगला इन्कम सोर्स याच्यावरती जनरेट करू शकता. 6वी बिझनेस आयडिया,
जी अगेन लो इन्व्हेस्टमेंट आहे. पण ही बिझनेस आयडिया थोड्याशा आपल्या क्रिएटिव्ह मित्रांसाठी आहे, जे फोटोग्राफीमध्ये इंटरेस्टेड आहेत, जे व्हिडिओग्राफीमध्ये इंटरेस्टेड आहेत. फोटोग्राफर तर तुम्हाला माहिती आहे, आजकाल प्रत्येक दुसरा आणि तिसरा व्यक्ती मोबाईल घेऊन फोटोग्राफर बनलेला आहे, किंवा भरपूर लोकांकडे कॅमेराज पण आजकाल अवेलेबल आहेत, कोणी शॉक म्हणून पण घेतलेले आहेत. तर जर तुम्हाला खरंच फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल ना, तर ही 6वी बिझनेस आयडिया तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे स्टार्ट करण्याचा. जी आहे स्टॉक इमेजेस, स्टॉक फुटेजेस किंवा स्टॉक व्हिडिओ सेल करणं. संदीप माहेश्वरींचा बिझनेस माहिती आहे तुम्हाला, इमेजेस बाजार. तो एवढा मोठा बिझनेस कशाचा आहे, तर स्टॉक इमेजेस आणि स्टॉक फुटेज सेल करण्याचंच ऑब्व्हियसली आहे. किंवा इव्हन तुम्ही कधी गुगलवरती एखाद्या टॉपिकवरती इमेज सर्च केले असेल, किंवा तुमच्या मोबाईलचे वॉलपेपर सर्च करत असाल, त्याच्यामध्ये बघा त्या इमेजच्या आतमध्ये लिहिलेलं असतं गेटी इमेजेस म्हणून, किंवा पॉवर्ड बाय शटर स्टॉक वगैरे म्हणून. तर हे सगळे काय आहेत, ऑब्व्हियसली हे स्टॉक फुटेजेस आहेत. समजा जर तुम्हाला तो गेटी इमेजेस किंवा शटर स्टॉकचा वॉटरमार्क नको असेल, तर तुम्हाला ती इमेज परचेस करायला लागते. आणि आजकाल हे छोटे मोठे कंटेंट क्रिएटर किंवा हे छोटे छोटे जे बिझनेसेस आहेत, त्यांना ह्या इमेजेसची, फुटेजेसची खूप जास्त गरज असते. त्यामुळे प्रसंगी हे छोटे छोटे व्हिडिओज आणि इमेजेस हे लोक परचेस करत असतात. त्यामुळं अशा लाखो आणि करोडो रुपयांची अर्निंग हे स्टॉक फुटेजेस विकून भरपूर लोक करत आहेत सध्या. अर्थात तुम्ही नुकतीच सुरुवात केली आणि एकदमच तुमचे इमेजेस वगैरे सेल व्हायला लागतील, हे एवढं सोपं पण नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला चांगले चांगले फुटेजेस अपलोड करायला लागतील, चांगले चांगले फोटोज अपलोड करत राहायला लागेल, तुम्हाला स्वतःला रँक व्हायला लागेल त्या वेबसाईट्समध्ये वगैरे. ह्याच्यासाठी पण सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन वगैरे ह्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या तुम्हाला शिकून घेणं गरजेचं आहे. तर स्टॉक फुटेजेस, स्टॉक इमेजेस किंवा स्टॉक व्हिडिओज, इव्हन स्टॉक म्युझिक पण सेल करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. नंबर 7 जी बिझनेस आयडिया किंवा साईड हसल आयडिया, ती आहे ऑनलाईन कोर्सेस. तुम्ही बघा बरेचसे ट्युशन टीचर्स बघितले असतील, किंवा आपले सगळे शिक्षक वगैरे पण बघितले असतील. हे सगळे लोक बेसिकली काय करतात, तेच नॉलेज असतं, तोच एक चॅप्टर असतो, तोच त्यांना रिपीट जाऊन शिकवतात वेगवेगळ्या लोकांना. समजा आज 50 लोकांचा क्लास आहे, त्याला ती गोष्ट शिकवली, नेक्स्ट इयर परत नवीन मुलं येतात, त्यांना पण तेच रिपीट शिकवायचंय. तर हे करण्यापेक्षा बायजूस, ऑब्व्हियसली आता बायजूसचं नाव आत्ता सध्या तरी नाही घेतलेली, चांगली गोष्ट आहे, पण अजून पण भरपूर बघा ई लर्निंग प्लॅटफॉर्म्स वगैरे आहेत. त्या लोकांनी सिंपल गोष्ट केलेली आहे, जेवढा काही सिलेबस आहे ना, त्याचे व्हिडिओज एकदाच त्यांनी टीमकडनं रेकॉर्ड करून घेतले, ते ॲनिमेटेड केले, त्याला थोडंसं अजून अट्रॅक्टिव्ह बनवलं, आणि ते एकदाच रेकॉर्ड केलेली आणि एकदा स्टोअर केलेली गोष्ट परत 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 सेल करणार आहेत ते लोक. आणि इथून पुढे तीच गोष्ट चालणार आहे. ह्या गोष्टीचा तुम्ही पर्सनली पण उपयोग करून घेऊ शकता. जर समजा तुम्ही फिटनेस ट्रेनर असाल, योगा ट्रेनर असाल, किंवा अजून समजा तुम्ही एखादा स्पोर्ट कोच करू शकत असाल, समजा जर तुम्हाला एखाद्या स्पोर्ट विषयीचं नॉलेज असेल, की एखाद्या विषयाचं चांगलं नॉलेज आहे, टाइम मॅनेजमेंटमध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला पर्सनल फायनान्समध्ये इंटरेस्ट आहे, किंवा IT इंडस्ट्री, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तुम्ही स्वतः काम करताय आणि त्याच्यातले तुम्हाला बऱ्याचशा गोष्टींचं नॉलेज मिळालेलं आहे, एखादं सॉफ्टवेअर आहे ज्याचे तुम्ही एक्सपर्ट आहेत सध्या, त्याच्यावरती अशा कुठल्याही गोष्टीवरती तुम्ही एक कलेक्टिव्ह पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी एकत्र करून त्याचे जर व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि त्याला एका कलेक्टिव्ह फॉर्ममध्ये एक कोर्स तयार केला, तर तुम्ही जोपर्यंत तो कोर्स तयार करताय आणि वन टाइम सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून ते एकत्र करताय, तोपर्यंत तुम्हाला मेहनत आहे, तोपर्यंत तुमचे एफर्ट्स आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यानंतर जेव्हा तुमचं एकदा ते पॅकेज तयार झालंय, एक कोर्स तयार झालाय, आणि तो तुम्ही समजा मिनिमम प्राइसवरती सेल करताय, त्याच्या ॲड चालवताय तुम्ही गुगलवरती, युट्यूबवरती, इंस्टाग्रामवरती वगैरे, त्याच्यातून तुमचा तो कोर्स सेल होईल आणि वर्षानुवर्ष हा कोर्स सेल होत राहील आणि तुम्हाला इन्कम जनरेट करून देत राहील. तुम्ही बघताय ना आजकाल 99 रुपयाला 199, 299, 799, 899 जे कोर्सेस येतात, ते एकदाच लोकांनी रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत आणि परत 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 त्याच सगळ्या गोष्टी सेल केल्या जातात. आणि त्याच्यासाठी सध्या त्यांना ऑडियन्स पण मिळतात. कोविडच्या नंतर ऑनलाईन लर्निंगचं इतकं जास्त प्रमाण वाढलेलं आहे भारतामध्ये. त्यामुळे तुमच्यासाठी सुद्धा जर एखाद्या विषयाचं जर चांगलं नॉलेज तुमच्याकडे असेल ना, तर त्याच्यावरती रिलेटेड तुम्ही एखादा कोर्स तयार करून तो सेल करू शकता. असा एकच कोर्स तयार केला पाहिजे गरजेचं नाहीये. तुम्ही 3, 4, 5, 10 कोर्सेस तयार करू शकता आणि तेच कोर्सेस वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून सतत विकू शकता. त्याच्यातून पण एक चांगला पॅसिव्ह इन्कम स्ट्रीम आपल्यासाठी जनरेट करणं ही आजच्या काळात पॉसिबल गोष्ट आहे. ई कॉमर्समध्ये पण तुम्ही ही गोष्ट करू शकता. समजा तुम्ही तुमच्या या वॉलेटचं इंस्टाग्राम पेज तयार केलं आणि त्याच्यावरती हे फोटोज टाकत राहता, इंस्टाग्रामवरती तुमचे फॉलोअर्स वाढतात. ते ऑर्गॅनिकली ग्रो करायला तर खूप वेळ लागेल, पण तुम्ही ह्याच्या ॲड्स रन करताय, कॅम्पेन चालवताय, एका वेळेला 10 पेजेस तयार करून वेगवेगळ्या प्रोडक्टचे 10 कॅम्पेन्स समजा तुम्ही रन करताय. 10 कॅम्पेनमधले समजा तुमचे 3 कॅम्पेन सक्सेसफुल झाले आणि बाकी 7 कॅम्पेनवरती तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी नाही मिळाली, पण 3 कॅम्पेन जर तुमचे प्रॉफिटेबल जातात आणि त्या 3 कॅम्पेनवरती तुम्ही अजून बजेट वाढवताय आणि तिथून जास्त प्रॉफिट कमवताय, तरी पण ई कॉमर्समधून चांगला पैसा जनरेट करणं ही पॉसिबल गोष्ट आहे. आपण स्वतः कितीतरी मोबाईलचे कवर्स, वॉचेस वगैरे अशा गोष्टी इंस्टाग्रामवरती आणि युट्यूबच्या ॲडवरनं घेतोय सध्या. तर बघा, आता सांगताना मी तुम्हाला एवढ्या सगळ्या ज्या बिझनेस आयडियाज सांगितल्या ना,
त्या अगदी लो इन्व्हेस्टमेंट पासून, मिनिमम इन्व्हेस्टमेंट पासून तुम्ही स्टार्ट करू शकता आणि आपल्यापैकी कुणीही स्टार्ट करू शकतं. याच्यामध्ये तुम्ही नुकतंच स्टार्ट केलंय आणि तुम्हाला लगेच पैसे मिळायला सुरुवात झाली असं होणार आहे का? तर ऑब्व्हियसली असं होणार नाही. तशा अपेक्षेने स्टार्ट पण नका करू. तुम्हाला कन्सिस्टंटली या सगळ्या गोष्टींवरती मेहनत घ्यायला लागेल, थोडासा वेळ द्यायला लागेल. लाखो रुपये इन्व्हेस्ट करून आपण हे सगळे बिझनेस स्टार्ट नाही करत आहे. एकदम बेसिक मिनिमम इन्व्हेस्टमेंट करतोय आपण ह्याच्यावरती. त्यामुळे जेव्हा तुम्ही पैसे मिनिमम इन्व्हेस्ट करताय त्यावेळेस तुम्हाला तुमची वेळ आणि मेहनत ही इन्व्हेस्ट करावी लागणार आहे. आणि तुम्ही ओव्हर द पिरियड ह्या सगळ्या गोष्टी करून एक चांगला इन्कम स्ट्रीम तयार करू शकता, ते पण पॅसिव्ह मध्ये आणि साईड हसल म्हणून. आणि हो, तुमची बोनस टिप राहिली नाही का? तर ती बोनस टिप अशी आहे, आता बघा मी तुम्हाला या 7 आयडियाज सांगितल्या. यातली प्रत्येक आयडिया प्रत्येकासाठी आहे का? तर ऑब्व्हियसली ती प्रत्येक जण ती प्रत्येक आयडिया फॉलो नाही करू शकत. मग तुम्ही शोधणार कसं की तुमच्यासाठी कुठली आयडिया वर्क करेल? तर त्याच्यासाठी 3I हा फॉर्म्युला यूज करा. आता हे 3I काय? तर सगळ्यात पहिला I, इंटरेस्ट. तुमचा इंटरेस्ट कशात आहे बघा. ह्याच्यापैकी तुम्हाला कुठली गोष्ट ऐकताना किंवा समजा तुम्ही शिकायला घेतलं तर त्याच्यामध्ये तुमचा इंटरेस्ट येतो, हे सगळ्यात पहिल्यांदा बघा. नंबर 2, इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट मी तर तुम्हाला सांगितलं की पैशांची इन्व्हेस्टमेंट कदाचित खूप मिनिमम आहे, पण तुमच्या वेळेची आणि तुमचे जे काही एफर्ट्स लागणार आहेत, मेहनत लागणार आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट ह्याच्यामध्ये लागणारच आहे. तो बिझनेस करण्यासाठी किती वेळ तुम्हाला इन्व्हेस्ट करावा लागणार आहे, किती तुम्हाला एफर्ट घ्यावे लागणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी चेक करा. आणि तेवढे तुमची एफर्ट घेण्याची तयारी आहे का? तेवढा तुमचा वेळ आणि जो काही पैसा त्याच्यासाठी लागणार आहे ती इन्व्हेस्टमेंट करण्याची तुमची तयारी आहे का? हे चेक करा. आणि जो तिसरा आहे तो ऑब्व्हियसली आहे I फॉर इन्कम. तुम्हाला ज्याच्यानं इन्कम किती एक्सपेक्टेड आहे, ती इन्कम तुम्ही कधीपर्यंत जनरेट करायला स्टार्ट करू शकता. हा 3I चा फॉर्म्युला यूज करा. तुम्हाला ज्या कुठल्या बिझनेस आयडियावरती काम करायचं आणि ती तुमच्यासाठी वर्क करेल असं तुम्हाला वाटतंय, ह्या 3I च्या फॉर्म्युल्यामध्ये चेक करा. आणि जर ती तुम्हाला बिझनेस आयडिया अपील करत असेल, त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट येत असेल, त्यानंतर त्याच्यामध्ये जो काही वेळ, पैसा, एफर्ट इन्व्हेस्ट करावे लागणार आहेत ती इन्व्हेस्ट करण्याची तुमची तयारी आहे, आणि त्यानंतर तुम्हाला जो काही त्याच्यातून इन्कम एक्सपेक्टेड आहे तो इन्कम पण तुम्ही एका स्पेसिफिक पिरियडमध्ये, मे बी तो 6 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष या पिरियडमध्ये तुम्ही तो जनरेट करायला स्टार्ट करू शकता. हे जेव्हा तुम्हाला कन्फर्म होईल त्यावेळेस तुम्ही ऑब्व्हियसली त्या बिझनेस आयडियावरती काम करायला स्टार्ट करू शकता. बघा मी तुम्हाला परत एकदा आठवण करून देते की मेहनत प्रत्येक ठिकाणी लागणार आहे. त्यामुळे जॉब नाही आहेत, नोकऱ्या भेटत नाहीत, गव्हर्नमेंट जॉबमध्ये इतकी वर्ष स्टडी करून, मेहनत करून काही होत नाही वगैरे वगैरे वगैरे, हजार गोष्टींवरती हजार कंप्लेंट्स करण्यापेक्षा या ज्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज आजच्या टेक्नॉलॉजीच्या दुनियेमध्ये आपल्यासाठी तयार झालेले आहेत यांचा यूज करायला शिका. मी माझ्या मागच्या पण कित्येक व्हिडिओजमध्ये सांगितले आणि परत एकदा सांगतोय की येणारे काही दशकं ही भारताची आहेत. भारताची इकॉनॉमी इतक्या स्पीडने आणि इतक्या स्केलमध्ये पुढच्या 40-50 वर्षांमध्ये ग्रो करणार आहे. आणि त्या इकॉनॉमी सोबत जर तुम्ही ग्रो करायचं ठरवलं आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मेहनत घेताय तर तुमची प्रगती आजच्या तारखेमध्ये कुणीच नाही थांबवू शकत. सो बघा, विचार करा आणि जी कुठली बिझनेस आयडिया तुमच्यासाठी योग्य वाटते त्या बिझनेस आयडियावरती काम करायला स्टार्ट करा. हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रमंडळींसोबत पण शेअर करा, कारण आजकाल बिझनेस तर प्रत्येकालाच करायचा, जॉबमध्ये तर ऍक्च्युअली कोणाला इंटरेस्ट नाहीये. साईड बाय साईड एखादा बिझनेस करायचा ही प्रत्येकाची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनाही ऑप्शन्स मिळतील की कुठल्या बिझनेस आयडियावरती आपण काम करू शकतो. सो हा व्हिडिओ सगळ्या मित्रांसोबत शेअर करा. तुमच्या अजून पण काही डाऊट्स असतील किंवा अजून एखाद्या विषयावरती मी व्हिडिओ बनवला पाहिजे असे तुमची इच्छा असेल तर मला कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि हो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपली स्वतःची आणि आपल्या सर्व लोकांची काळजी घ्या. आपण भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज सूरज तिटे सायनिंग ऑफ.